तर धंद्याचं गणित जर आपण एकंदरीत विचारात घेतलं तर बऱ्याच जणांना असं वाटतंय की तिथं अगोदरच 2-3 दुकानं लागलेली आहेत. जसं आपण एक नाश्त्याचं उदाहरण घेऊया, इडली, डोसा वगैरे किंवा जसे मटकी किंवा मेदू वडा यासारख्या आपण मेन्यूचं उदाहरण जर घेतलं तर वाटतं. पण ऍक्च्युली मला आताच एका ठिकाणावरून आलो मी, तर त्या ठिकाणी अगोदर एक चांगलं ठिकाण आहे, ते चौक आहे तो. त्या ठिकाणी अगोदर एकच दुकान म्हणजे बाहेरून आणतात ते गाडीमध्ये माल भरून आणि तिथे स्टॉल लावतात. 1 वर्षाच्या अगोदरची गोष्ट. पण 1 वर्षाच्या नंतर पासून आता तिथं अजून 4 दुकानं झाली. 4 म्हणजे 4+1 झाली आणि 5ही दुकान खूप चालतात. 5च म्हणजे याचं काय होतं माहिती आहे का, धंद्याच्या ठिकाणी धंदा चालत असतो, पण ते वर्दळीचं ठिकाण वगैरे पाहिजे, कुठे नाही चालत. वर्दळीचं जर ठिकाण असेल ना तर मग काय असतं, तिथं 2-4-5 दुकानं म्हणून बरेच लोक तिथंच येतात. कारण काय, एखाद्या ठिकाणचा एखाद्या व्यक्तीला मेदूवडा खूप आवडतो, दुसऱ्या ठिकाणची इडली आवडते, तिसऱ्या ठिकाणची मटकी आवडते, चौथ्या ठिकाणची पोहे आवडतात, तर 5व्या ठिकाणचा डोसा आवडतो. हे म्हणून असे अनेक प्रकारचे लोक त्या ठिकाणी येतात. आणि आज परिस्थिती अशी आहे की तिचं प्रत्येक दुकान खूप चालते, म्हणजे कधी कधी माल संपून जातो, ग्राहक दिसतात. या परिस्थितीतून जर आपण विचार केला तर धंद्याचं गणित असं आहे, जिथं गर्दी असते ना दुकानांची तिथंच लावा. कारण तुमची एखादी वस्तू क्वालिटी मेंटेन करायची, बोलणं पण मेंटेन करायचं. फक्त तुमच्यापाशी बोलणं राहिले तर क्वालिटी असं काही नाही, दोनही पाहिजे. आज कॉम्पिटिशन प्रत्येक बाबतीत, आपल्याकडे प्रत्येक गोष्ट जर चांगली असेल तर ती विकल्याशिवाय राहत नाही. आपल्याला कुठल्याही ग्राहकाच्या मागे पण फिरावं लागत नाही. ग्राहकाची लाईन तुम्ही कुठे असाल, लोक तुम्हाला शोधत येतील.